रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. ब्राह्मणांचे ब्रह्म हे सोवळे, शूद्रांचे ब्रह्म ते ओवळे. असे वेगळे आगळे तिथे असेच ना. देह बुद्धीच्या सकळा एकाची प्राप्ती. एक ब्रह्मा द्वितीय नास्ति. श्रुती वचन. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्वच संतांनी जाती धर्माविषयी आपापल्या साहित्यामध्ये उल्लेख केलेले आहेत. मुळामध्ये 4 वर्णांचा जो मुद्दा येतो सातत्यानं, त्या 4 वर्णांच्या बाबतीमध्ये संतांच्याही आधी प्रत्यक्ष श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने या वर्णांचा उल्लेख केलेला आहे. चातुर्वर्ण्य हा जो शब्द सातत्यानं भारतामध्ये चर्चेला जातो, त्यात प्रामुख्यानं श्रीकृष्णाने जे सांगितलेलं सूत्र आहे ते नीट समजून घ्यावं लागेल. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः असं श्रीकृष्णाचं वचन आहे. याचा अर्थ असा आहे की चातुर्वर्ण्याचे प्रकार मी निर्माण केले, पण गुणकर्म विभागशः या पद्धतीनं ते मांडले गेलेले आहेत. आणि त्यामुळे गुणांनुसार कर्म आणि कर्मानुसार विभागणी, गुण कर्म विभागशः. आता गुणांनुसार कर्म ही संकल्पना आजही अस्तित्वात आहे. आजही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये किंवा कुठेही नोकरीला जात असताना टॅलेंट सर्च केला जातो. त्या माणसाच्या टॅलेंटनुसार त्याला काम दिलं जातं. हे गुणकर्म विभागशाच आहे. हे समाज अनलिमिटेड जी कंपनी आहे त्या कंपनीमधले हे नियम आहेत. आणि त्यामुळे मनुष्य देह म्हणून अध्यात्माचा विचार करताना मात्र त्या ठिकाणी कुठचाही भेद नाही. जगद्गुरूंनी म्हटल्याप्रमाणे भेदाभेद अमंगळ. त्यामुळे भेदाभेद अमंगळच आहे आणि हे सर्व संतांनी सांगितलं. परंतु कालांतरानं आमच्या प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये राजकीय व्यक्तींनी इंग्रजांनी जो पायंडा पाडून दिलेला फोडा आणि झोडा तोच कायम ठेवला. त्यामुळे 47 साली इंग्रज गेल्यानंतरसुद्धा इथलं जे स्थानिक राजकारण भारतामधलं राहिलं, तिथल्या नेत्यांनी तेच केलं सातत्यानं. आणि त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून निवडून येण्यासाठी म्हणून आपला माणूस आणि परका माणूस ही भूमिका घेऊनच काम झालं आत्तापर्यंत, आजही होतं आहे. आणि त्यामुळे जातीभेदाच्या या विचित्र सापळ्यामध्ये आपण आजही अडकले आहोत. बरं, सुरुवातीला संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींचा विचार केला तर स्वज्ञातीमधल्याच ब्राह्मणांनी संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींच्या व्यक्तिगत जीवनामध्ये शास्त्राला मध्ये धरून अडचणी निर्माण केल्या. आणि ह्या अडचणी निर्माण केल्या, एक प्रकारचा तो शास्त्राधिष्ठित असेल पण तो छळच होता. आणि म्हणून शास्त्र चिंता प्रवर्तते असं म्हटलं जातं. परंतु ज्ञातिकुळ माझे गेले हरपोनी असं माऊली म्हणतात. इथे त्यांचं संतत्व सिद्ध होतं. तसा छळ होऊन म्हणा किंवा शास्त्राधिष्ठित अडचणी निर्माण करून सुद्धा माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र या संतांचा असाच अबाधित राहिला, निर्मळ राहिला, निरामय राहिला. आणि हे खरे बुद्धिमंत. समर्थ रामदासांच्या बाबतीमध्ये सुद्धा
समर्थ रामदासांनी या पद्धतीनंच कार्य केलेलं आढळतं. छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून स्वराज्याची भावना जनमानसामध्ये रुजवण्याचं काम संतांच्या माध्यमातून झालं. प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी समर्थ रामदासांच्या माध्यमातून काम झालं. पण राजकीय गणितं हळूहळू अशी होत गेली की संतसुद्धा वाटून घ्यावेत की काय अशी परिस्थिती आली. त्यामुळे संतांना काय वाटतं आणि त्यांचं साहित्य काय सांगतं यापेक्षा संत कसे वाटून घेता येतील आपल्याला, ज्यायोगे तुम्हाला संतांचे जे संप्रदाय आहेत त्या संप्रदायांमध्ये फूट पाडून आपली मतं मिळवून घेऊन आपल्याला निवडून येता येईल. अन्यथा आज जी ओवी आता तुम्ही ऐकलीत ती समर्थ रामदासांची ओवी आहे. 2 ओव्या आहेत त्या आणि किती स्पष्ट ते म्हणत आहेत की ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्रांचे ब्रह्म ते ओवळे, असे आगळे वेगळे तिथे असेच ना, असे आगळे वेगळे तिथे असेच ना. देहबुद्धीच्या अंती सकळा एकाची प्राप्ती, देहबुद्धीच्या अंती सकळा एकाची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीय नास्ती श्रुतिवचन. श्रुती काय सांगतात की अंतिमता एकच आहे. एकोहम बहुस्यात, मी एकच आहे आणि माझं एकच असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विप्रा बहुधा वदंती असं म्हटलेलं आहे. विद्वान लोक जे आहेत ते विविध पद्धतीनं या संपूर्ण ईश्वरी शक्तीकडे बघतात, पण आहे ती एकच. आणि म्हणून ह्या ओवीमध्ये समर्थ रामदासांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की ब्राह्मणाचं ब्रह्म ते फक्त सोवळं का आणि शूद्रांचं ब्रह्म ते ओवळं असं असत नाही, असं आगळं वेगळं तिथे असत नाही. कुठे? वरती परमेश्वराच्या जवळ, त्या अंतिम शक्तीजवळ. म्हणून पुढच्या चरणामध्ये ते असं म्हणतात की देहबुद्धीच्या अंती, ही देहबुद्धी आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून याच्यावरती लक्ष केंद्रित करणारी देहबुद्धी आहे. त्या देहबुद्धीच्या अंती म्हणजे माणसाच्या निधनानंतर, माणूस मेल्यानंतर काय आहे तर देहबुद्धीच्या अंती सकळा एकाची प्राप्ती. शेवटी प्रत्येकजण त्या आकाशाच्या दिशेनेच जातो आणि तो आकाशातलाच परमेश्वर महत्त्वाचा आहे आणि त्या एकाच परमेश्वराच्या दिशेनं प्रवास होणार आहे. आणि म्हणून श्रुतिवचन काय सांगतं, शास्त्र काय सांगतं की एक ब्रह्म द्वितीय नास्ती, न असते, दुसरं काही असत नाही, एक ब्रह्मच असतं. आकाशात पतितम तो यमथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छती. त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हा सगळ्यात मोठा अध्यात्माचा मुद्दा आहे श्रोते हो. तो आम्ही समजून घेतला की जातीभेदाच्या ज्या भिंती आम्ही आता उभ्या करून किंवा राजकारणी आमच्यात उभ्या करून स्वतःचे फायदे करून घेत आहेत, त्यातून बाहेर पडायला लागेल. आणि त्यामुळे ही कल्पनाच नाही आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, गुणानुसार कर्म आणि कर्मानुसार विभागणी हेच सत्य आहे. मग गुणानुसार कर्म असणार आहे, कर्मानुसार विभागणी असणार आहे. आणि म्हणून आपण सगळी पिकं आहोत असं मी नेहमी प्रवचनामध्ये सांगतो की आम्ही पिकं आहोत, वी आर ऑल ह्युमन क्रॉप्स. आणि म्हणून जाडा तांदूळ घेऊन कोणी बिर्याणी करत नाही, जाडा तांदूळ घेऊन कोणी पुलाव करत नाही किंवा मसाले भात करत नाही. आणि बासमती तांदूळ कधी इडलीसाठी वापरत नाहीत का? प्रत्येकाचं प्रयोजन ठरलेलं आहे. तोच गुणकर्म विभाग अशा, माझं प्रयोजन ठरलेलं आहे, तुमचं प्रवचन ठरलेलं आहे. एकदा तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचं प्रयोजन कळलं, मग अरे ज्ञाना झालासी पावन, तुझं ध्यान कळवले, माझा जन्म का झाला आहे हे कळलं की संपलं. आणखीन काय हवं आहे ते कळलं की ते करत राहणं हा मूळ वृत्तीचा मुद्दा आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे. तांदूळाचं बीज जमिनीत पेरल्यानंतर मी तांदूळ म्हणून बाहेरच येणार नाही असं म्हणू शकत नाही ना, त्याला तांदूळ म्हणूनच यावं लागतं. तर ही जी निसर्गदत्त मर्यादा आहे मानवी जीवनाकडे बघत असताना, तेव्हा ह्या ज्या समर्थांच्या 2 ओव्या आहेत त्या अगदी स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे समर्थ रामदास एका संप्रदायाचे, वारकरी एका संप्रदायाचे, आणखीन कोणी एका संप्रदायाचे. आता परवाच एक मौलवी मी बोलताना ऐकला आणि तो भारतामध्ये आता तेही लोक फूट पाडायला लागलेत. तो त्यांच्या इंटलेक्च्युअल कॉन्क्लेव्हमध्ये मुसलमानांच्या तो मौलवी असं वाक्य म्हणतो की शीख हिंदू नाही, मग बौद्ध हिंदू नाहीत, मग म्हणतो लिंगायत हिंदू नाही, तामिळनाडूमधले हिंदू नाहीत, ख्रिश्चन हिंदू नाहीत. असं तो सांगता त्याचा म्हणण्याचा रोग असा आहे की हिंदू बहुसंख्य नाहीत. आता एकदा हिंदू बहुसंख्य नाहीत असं निश्चित केल्यानंतर
त्यांच्या इस्लाम धर्माचा प्रचार करणं आणि आज जगभरामध्ये ते जे कसंही करून पॅन इस्लामिक मुवमेंटमध्ये अस्तित्व सिद्ध करत जायचं आहे संख्येच्या आधारावर, तिथे आम्ही सगळे सांख्यवाले हरण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण हरू नये अशी इच्छा असेल तर हे जातीभेदाच्या भिंती ज्या उभ्या केलेत त्या आम्हाला थांबाव्या लागतील. म्हणून मी कालच्या प्रवचनामध्ये पण म्हटलं की शेवटी आत्ता हे जे स्वतःला बुद्धिवादी समजून ज्या पद्धतीनं हे जे भेद निर्माण करून स्वतःचा फायदा होण्याची, राजकीय पक्षाचा फायदा होण्याची प्रक्रिया करतायत, ते सुद्धा अंतिमतः जर लढाईचा मुद्दा आला तर या इस्लाम धर्मापुढे काफरच ठरणार आहेत, एवढं निश्चित लक्षात ठेवावं लागेल. मी पुनरुच्चार केला त्या ओळीचा, पण मला समर्थ रामदासांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं पाहिलं गेलं की रामदासी वेगळे आणि वारकरी वेगळे, तसं काही नाही आहे. तो विठ्ठल कमरेवरती हात ठेवून उभा आहे तो आणि प्रभू रामचंद्र कोंदंडधारी ते एकच आहेत असं सांगणाऱ्या या दोन ओव्या आहेत. आणि म्हणून या ओव्यांमध्ये देहबुद्धीच्या अंती सकळा एकाची प्राप्ती, देहबुद्धीच्या अंती सकळा एकाची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीय नास्ती. ब्रह्म म्हणजे मूळ निर्मितीची प्रक्रिया, ब्रह्म म्हणजे कुठच्याही जातीचा परमेश्वराचा मुद्दा येत नाही. ब्रह्म म्हणजे ओरिजिन, जिथून तयार होतं सगळं, ते एकच आहे, द्वितीय नास्ती, दुसरं नाही. असं कोण सांगतं आहे? तर शास्त्र सांगतं आहे, श्रुतिवचनं. आणि हे विश्वशांतीच्या दिशेनं जाणारं वचन आहे, ते आपण समजून घ्यायला हवं. असो, आज या ठिकाणी थांबतो. थोडी जास्तीची माहिती अशी देतो की 50 माझी प्रवचनं झाली की त्याच्यानंतर आठवड्याला एकदाच आपण संतांच्या या ओव्यांचा अभ्यास करणार आहोत. कारण असं वाटायला लागतं आहे की अतिपरिचयात अवज्ञा रोजच्या रोज सकाळी येतो आहे, त्यामुळे पहिल्या ओवीचे प्रेक्षक किंवा श्रोते बघून पूर्ण व्हायच्या आधीच माझी दुसरी ओवी होते आणि त्या श्रोत्यांची व्ह्युअरशिपचीच एकमेकांशी कुठेतरी लढाई होते की काय, क्रॉस जातात एकमेकांना असं वाटतं आहे. त्यामुळे एक आठवडाभर एका ओवीचं निरूपण अस्तित्वात राहील, ज्यातून त्याचा जास्त प्रचार करता येईल. आणि उरलेल्या दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम करणार आहेत, ते तुम्हाला उद्याच्या प्रवचनाच्या वेळी सांगेन. आज इथे थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी 5 वाजता. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.